जय महाराष्ट्र मित्रांनो, सर्वप्रथम नागपंचमीच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तर मित्रांनो, आमच्याकडे एक परंपरा आहे की नागपंचमीला पूजेनंतर शेतामध्ये लाया आणि फुटाणे फेकायचं। आता यामागे इतिहास काय आहे मला माहिती नाही, परंतु परंपरा कायम ठेवण्यासाठी मी लाया आणि फुटाणे शेतात फेकण्यासाठी घेऊन आलो आहे। आणि जर आपल्या शेतात जर एखादा देव विराजमान असेल तर आधी तिथे थोडंसं मानापुरतं आपल्याला ठेवायचं आहे आणि नंतर शेतामध्ये फेकायचं आहे। तर आपल्या शेतामध्ये हनुमानजी विराजमान आहे, तर सर्वप्रथम आपण हनुमानजीचं दर्शन घेऊया आणि लाया आणि फुटाणे फेकायला सुरुवात करूया। मी पोहोचलो आहे मित्रांनो हनुमानजीजवळ, तर आधी चपला काढून घेऊया। आता आपल्याला जरासं वर चढावं लागेल। हे बघा, असा रस्ता आहे, असं वर चढावं लागते आणि इथं खूप गचाटा आहे, तर थोडं सुरक्षा पण आपल्याला ठेवावी लागेल। हे बघा, हनुमानजी आपले इथे विराजमान आहे, तर सर्वप्रथम आपण दर्शन करूया। बघा मित्रांनो, आता इथे मी थोडंसं टाकलं आहे लाया आणि फुटाणे। तर यामागचा इतिहास तर आपल्याला माहीत नाही, पण आपल्याला एवढं नक्की कळते की छोटमोठे पक्षी प्राणी किडे हेच ते खाणार आहेत। तर एका दृष्टीनं आपण पाहिले तर निसर्गातल्या घटकाला थोडीशी मदत आपण या सणानिमित्त करत असतो। आणि आता असं शेतात आपण कुठेही असं फेकून दिले तर पक्ष्या खाणार आहे, छोटे मोठे किडे खाणार आहेत, तर हे चांगली गोष्ट आहे। आपण काय रोज रोज त्यांना खाऊ घालत नाही, सणानिमित्तच, पण काहीतरी आपल्या हातातून याला आपण पुण्य समजूया। मी आधीच महादेवाच्या मंदिरात पूजा करून आलेलो आहे। त्यानंतरची आता ही प्रोसेस होती, तर शेतात आलो। आता या शेतात आपलं झालं आहे, तर आता मला दुसऱ्या शेतात जायचं आहे। तर बाय बाय। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।